भाजपचे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे जयकुमार गोरे यांचं बदनामी प्रकरण राज्यात चांगलंच तापले। या प्रकरणात अनेक मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत आणि आता याच प्रकरणात राज्याचे माजी विधान परिषद सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचंही कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण वडूज पोलिसांकडून त्यांना समन्स बजावण्यात आलाय। आता हा समन्स कोणत्या प्रकरणामध्ये बजावण्यात आलाय, एकंदरीतच हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर ग्रामविकास मंत्री असलेले जयकुमार गोरे यांच्यावरती कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता। एवढंच नाही, संबंधित महिलेने देखील जयकुमार गोरेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले। 6 ते 7 वर्षांमध्ये मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी मला त्रास दिला। जिल्हाधिकारी कार्यालयातही या प्रकरणी मला दिवसभर थांबून ठेवले गेलं। पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली नाही, माझी बदनामी केल्याचंही या महिलेनं म्हटलं होतं। या प्रकरणामुळे जयकुमार गोरेंवरती राज्यभरातून टीका करण्यात आली होती। पण या संपूर्ण प्रकरणावरती गोरेंनी नुकताच झालेल्या अधिवेशनात स्पष्टीकरण दिलं होतं आणि काही नेत्यांवरती गंभीर आरोप केले होते। जयकुमार गोरे म्हणाले होते की 2017 साली माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2019 साली या प्रकरणी निकाल लागला। निकालाची प्रत माझ्याकडे आहे। निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले, पण माझ्याबद्दल सोशल मीडियावरती बदनामी करणारे मजकूर प्रसारित करण्यात येत आहेत। या प्रकरणात तुषार खरात या पत्रकारावर देखील आरोप त्यांनी ठेवला होता। खरात त्यांनी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या बदनामीचे अनेक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला। गोरेंच्या विरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावरती करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती। दरम्यान जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संबंधित असलेले नेते गुंतले असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता आणि विधानसभेमध्ये बोलताना या प्रकरणी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि तुषार खरात यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचंही बोललं होतं। फडणवीसांच्या या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती। त्याच्यामुळे तुषार खरात यांच्या मागे रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा तर हात नाही ना, असा प्रश्न देखील त्यावेळी उपस्थित झाला होता। दरम्यान या प्रकरणी विधानसभेत हक्कभंगही दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। जयकुमार गोरे यांची बदनामी करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात आता वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि याच प्रकरणात आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकरांना देखील समन्स पाठवण्यात आलाय। 3 मे रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याची सूचना निंबाळकरांना या समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे आता निंबाळकर यांची चौकशी देखील होणार आहे। जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजेंचाही सहभाग होता का हे तपासलं जाणार आहे, पण त्यामुळे साताऱ्यातील वातावरण देखील तितकंच तापेल। कारण रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा आणि खास करून फलटण मधील मोठे राजकीय प्रस्थ आहेत। त्यांना मानणारा मोठा गटही त्या ठिकाणी आहे। त्यामुळे त्या निंबाळकर चौकशीसाठी जाणार का हे पाहावं लागेल। परंतु या सगळ्या गोष्टींमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार एवढं मात्र नक्की। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।